माका असं वाटतं भाई आता तुझ्यानंतर माही चालवीत वाटतं. आता येऊ नको. आता सुट्टी घेऊन येऊ नको. हो माही करीत असं वाटतं. आई कसे ना पुढच्या वर्षी गणपती स्वानंदीचे आधी तो बघ अनबॉक्सिंग करता. तुकाच आणलेले आहेत ते. मी टेस्ट करतोय. मी आहे म्हणून येत नाही तर जाऊ देच. ते बघा इलो कर शूट पुढे घे. हा शूट करतोयच हा ते बघ दोन्ही घातले. भारी हुशार असत. खाल्याने एक हातात घेऊन पाहलो. तुमचं स्वागत असा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मंडळी आज हा 15 ऑगस्ट आणि सर्वांत पहिला आधी स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा विठ्ठल कोंडे व्लॉग कडून आणि स्वीट फॅमिली व्लॉग कडून. तर शुभेच्छा. तर मंडळी भरपूर जणांची कमेंट होते आणि महिना झालो असा व्लॉगला, भाईच्या पण व्लॉगला आणि माझ्या पण, की भाई केव्हा येणार, स्वीट फॅमिली केव्हा येणार, गणपती बनवू का, गणपतीचे व्लॉग बनवा म्हणून असे भरपूर कमेंट होते. त्याच्यामुळे आज म्हणजे मी सकाळी 6ला ड्युटीवर गेले. आज झेंडावंदनाचा परेड होती, त्याच्यानंतर ड्युटीवर होते मी आणि दुपारी मी देवगडलाच जेवते, हॉटेलला किंवा डबो घेऊन जाते. पण आज मी खास येईल व्लॉग बनवण्यासाठी. आता मी जेवलो बिवलो आम्ही आणि थोडं गणपती पण आता दाखवणार. मी आज खास येईल भाई पण येलो म्हणून. आणि आता मी थोडंसं व्लॉग दाखवणार आणि मग मी परत ड्युटीवर जाणार आणि संध्याकाळी मग परत व्लॉगला कंटिन्यू करणार. बघू शकता सकाळपासून. भाई किती वाजता चालू केलास? 12 वाजले. 12 वाजता. भाईची ट्रेन येली लेट. किती वाजता येली? ट्रेन नाही सॉरी ट्रॅव्हल्स आमची. आम्ही 10 वाजता येलो. 10:30. किती? 10:30 घराकडे येईल. तर आज भाई आणि नागेश पण बघू शकतात. गेल्या वर्षीच्या माझ्या भाईच्या व्लॉग मध्ये बघितलं अशा गणपती बनवच्या. दरवर्षी नागेश असता आमचा गणपती बनवू का. आणि यंदा भाई पहिल्यांदा ट्रॅव्हल्सने येलो, कारण गणपतीचं डेकोरेशनचं सामान पण सर्व घेऊन येईल. ते बघू शकता. ह्या डेकोरेशनचं सामान तुमका पहिल्या दिवशी आमचं डेकोरेशन बघू मिळातच. ह्या बघा ह्या सर्व डेकोरेशन, हे बघा हे बॉक्स, हे सर्व अजून पण आतमध्ये. ह्याच्यात गणपती होतो. ह्याच्यात गणपती. हा भाई गणपती घेऊन येलो. बघू शकता. तो बघा मुंबईवर ना भाई काय ना मुंबई मुंबईवर नाही बघा बघू शकता. अजून ही पेढी आता संपली ना एवढी आणि इथून आता पोट आणि पाय आणि सुरू होईल. आणि आता माई आणि मनीष आणि आरव वाडीत आमच्या म्हणजे गणेश सोनी मित्र ते वर काय करतं तर तुमका दाखवतो. म्हणजे गणपती काय करतं, गणपती की नागोबा? गणपती. आणि पप्पानी पण वर नागोबा केल्याने झाले. आता कलर बिलर मारून झालो तो पण मी तुमका दाखवते. चला आरव हो गेलो मी वर येलोय आणि बघू शकता. हे बघा आरव तू केलं आणि मनीष भारी बनवला असता. मी एकदम क्लोज दाखवतोय माझ्या सबस्क्रायबरना. भारी बनवलास. आणि मनीष आणि आरवचं झालं. माई तुझं दाखव. मगाशी दाखव आता पूर्ण केल्याने. भारी रे. जरा कान पडलो पण मस्त झालं. आता पूर्ण करा माई. संध्याकाळी परत मी येणार आहे ड्युटीवरून तेव्हा दाखवी ना. आणि हे नाग सर्व पप्पानी बनवलेले बघा बघू शकता. नागपंचमी आम्ही ते विकणार आहोत. हे किती रुपये गंधर्व? 50 रुपये. हा माई 10 रुपये म्हणता. 50 रुपये एक नाग मिळणारा. तर हर्षल आणि गंधर्व एक खास प्लेटी करू का. ते बघा सकाळपासून हे असे प्लेटी बनवतात आणि मग ते बाई हे असे प्लेट्स लावतात. हे बघा. आणि नागेश आणि अभि कातो आतमध्ये भरतात आणि कातो आता संपत येईल. गेल्या वर्षीच होतं उरलेलं होतं थोडं. आता आम्ही संपत येईल एवढंच ना एवढंच. तो आता मी ड्युटीवरला येईल 5-6 वाजता. 6 वाजेपर्यंत येईल किंवा 5 वाजेपर्यंत बघू अशी ड्युटी संपत तसे. आणि येणार आणि मी आणि कोणाक तरी घेऊन हे मंडप जाऊया ना. तर माईनं आमच्या कलर पण केल्यानं गणपती का बघू शकतात. आमच्या गणपती पण लाल कलर असतात. तसंच माई खय माय मी कलर गावलो तुका पैसो ह्याचो की काय नागोबांचो त्याचो. हा ओके. तर मंडळी चला मी आता जाते ड्युटीवर आणि मग कंटिन्यू संध्याकाळी व्लॉग. ओके ओके. हर्षल बाय 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 बाय.
मंडळी चला इलय मी ड्युटीवरून आणि येताना कातो आणि अभिन लाडू सांगले होते भजना काय कितपत काय झालो की नाही जेव्हा म्हणजे वेलकम करा वेलकम ड्रिंक बिंग आणा काहीतरी आमच्यासाठी हा आई काय सुपरवायझर गुड इव्हनिंग मंडळी आमचा टी टाइम सुरू झालेलो आता आणि बघू शकता तू दिलेलं खाले नाही माका वाटलं आता खाता आता तू दिलेलं की काय तर बघू शकता काही माकड आमच्याकडे भरपूर झालेले आहेत हे बघा टाक टाक ते का तर काय दे ते बैले खाली केलं आता येतील बघ आपण गेल्या रे तिथे बघ आता येते ते बघ येईल ते बघ मग आल्या हे बघ हे मोठो हे बघ ह्या मोठो म्हणजे मोठो हे बाबा मस्का पाव तू बघितलं नाही अजून. आता त्यांच्या लक्षात येतं हा बघितल्यावर येते तो बघ काय करतात तू खाताय तू भाकर भाकर खाल्या हो दोघांनी खाल्ले नाही कसं बघ खाता येतील ते आपण गेल्यानंतर येते चल माहिती तू पे तर मंडळी चला पप्पांची चहा पिऊन झाली आत्ताच पाव चाय पिलास ना ए वट्यावर जा पाव चल. आणि आता श्रद्धा आणि माझी टी टाइम चालू बघू शकता म्हणजे सध्या टी नाही घेतलाय कमेंट बारीक झाले म्हणून जरा मस्त हळद डालके दूध घेतलेलं आहे मस्त पैकी आणि बाहेर बघूया काय काय चालू आता मी आहे म्हणून येत नाही तर जाऊ देत चल थांब. ते बघा इलो पुढे घे है ना शूट करतोय हा ते बघ दोन्ही घातले भारी हुशार असत खाल्यात एक हातात घेऊन पाहलो एक तोंडाने एक घालून पाहलो आणि म्हणजे बघू शकता समय ठेवूसाठी अभि आमचं मुंबईवरनं काच आणले ना मुंबईवरनं आणले ना तर हे जोरदार काम चालू आहे समय ठेवूसाठी वाऱ्याने जाता म्हणून माकडांका घालून झाला आणि ते बघा ते अजून आणि आता आम्ही आता खातो म्हणजे पितो आम्ही घेतलंय मिल्क दूध कमेंटच बारीक झालंच म्हणून 2-3 जणांचे परवा लाईव्ह दिले त्याच्यात पण होतो पण तरी म्हणतं बारीक झालं जरा दूध पिऊया आज बारीक नाही पीठ स्वीट झालंय हो जरा मस्त पाहू काय तुका काय वय मस्का पाव बिस्किट तुका काय वय सांग पोहे गोड पोहे करू सांगू मग नाही ते आणलंच तेच खा माझे नाही माझे संपले म्हणून तू काम सांगतो बाईन काय काय आणले ना त्या संध्याकाळी अनबॉक्सिंग होणार आहे काय रे बाई संध्याकाळी ना त्याच्या आधी तो बघ अनबॉक्सिंग करता आणलेली कसं की काय तुकाच आणलेले आहेत ते मी टेस्ट करतोय मला काय खाऊक नाही ना दुधाबरोबर काय नाही म्हणून हे खाऊन बघतोय ओके आणि आमचं कॅमेरामन आज नवीन हा गंधर्वताई बिजली आहे त्याच्यामुळे आमचं कॅमेरामन आज आरवा हो सर्व ब्लॉगर करून टाकूया काय देतं विरवाडीतले कॅमेरामन ब्लॉगर एडिटर गंधर्व म्हणतो मी एडिटर म्हणता बारीक येतात म्हणजे जेव्हा मस्तपैकी दूध पिऊ अरे कातो आणू कोण जाता कातो आणू आता आणलं कधी तो काय आता येताना ड्युटीवर आमच्याच गावलो बघूया आता कमी पडले तुम्हाला सांग किती पैसे घेतले 100 रुपये किलो 100 रुपये किलो किती किलो आहे 2 किलो 2 किलो तसं बरं बेटाचे काचे वाटणार मला किती भाजी गेले पहिले भाई स्वानंदीचे बेटा तू दिलेले पण निघता निघत नाही ते आम्ही त्या दिवशी काढून बघितलं तुटले नाही एवढं असं कोण खाली येत नाही अकाउंट काढले तरी येत नाही माका पातळ आता बघू शकता किती झालो गणपती तो हो बघा आणि
आमचे जुने सबस्क्रायबर आहेत म्हणजे भाईचे पहिल्यापासूनचे, त्याच्यानंतर मी व्लॉग करत असल्यापासूनचे, म्हणजे गेल्या वर्षी मी व्लॉग बनवलं होतं तेव्हा सर्वांना माहिती आहे. आपण नवीन पण आता रोज होत असतात काय रे भाई सबस्क्रायबर, त्यांच्यासाठी की ह्यो आमचो गणपती हातीच असता, आम्ही साच्यातनं काढत नाही. आणि भाई 6वीत असल्यापासून काय भाई बरोबर ना 6वीत पहिले खापर पंजोबा, नंतर पंजोबा, त्याच्यानंतर आजोबा, आणि त्याच्यानंतर मी काका आणि पप्पानी बनवलं नाही, मध्ये एक पिढी गॅप पडली. त्यामुळे माका इयत्ता 6वीत असल्यापासून बनवतो लागलो. म्हणजे तेव्हा गणपती बनवते जे पप्पांचे मित्र होते एसटी, कारण की मध्ये गॅप पडली होते, आजोबाचं वय झालं तर होतं. ते आमच्याकडे गणपती बनवते यायचे रात्री. तेव्हा मग भाई म्हणजे तिसरी चौथी पाहिजे तेव्हा असं असं आता जसं भाई मनीष गंधर्व जसे आता बनवते छोटे छोटे गणपती तसं भाई बनवायचो. आणि एक वर्षी आजोबाच बोलले आमचे, भाई यंदा तूच बनव, चल काय असू दे तो होऊ दे तो होऊ दे तसं तो. आणि भाई मग त्या वर्षी बनवलं 6वीत असताना पहिलो, आणि मग ना मग आता भाईच बनवता. तर जवळजवळ आता किती वर्ष झाली असते भाई 6वीत असताना पहिलं बनवलं. 12 वर्षाचा असताना आता 42 वर्ष म्हणजे आता- म्हणजे आता गणपती 30 वर्ष झाली 30 वर्ष मी गणपती- आणि काकाची सर्व्हिस 30 वर्ष झाली. आणि मनीष आता 6वीचा. म्हणजे काकाची सर्व्हिस 30 वर्ष, तुझा एक्सपिरियन्स 30 वर्ष, 30 साल का तजुर्बा आहे. आणि मनीष 6वीत आता, म्हणजे मनीष जर असल्यापासून भाई बनवता गणपती. आणि मनीष खेळूक गेला. पहिलो गणपती, आणि तो पण असं नाही छोटो, सेम असंच मोठं गणपती होतो, फक्त जरा बारीक होतो बारीक नाही मोठंच होतो. तसं नाही, धष्ट बघितलंय मी फोटो. आणि गणपतीच्या दिवशीच म्हणजे गणपती 14 सप्टेंबरला गणपती, त्याच दिवशी आम्ही सर्व कलर काढतो सर्व मिळून. आणि कोयंडे. आमचे जेवढे भावकी म्हणजे गावात जेवढे कोयंडे आहेत त्यांचं एकच गणपती, म्हणजे हे कोयंडे ते सर्व जेवढे कोयंडे म्हणजे आमचे जवळजवळ 25-30 घरा 30 एक कुटुंब होत आमची विरवाडी, तेवढ्या सर्वांचं गणपती येऊ. आणि यंदा आमचे भरगतचे असे कार्यक्रमांका येवा काय रे. तर मंडळी आता वाजले 7:30 आणि बघू शकता इतकं झालो हा गणपती बनवून. हा काय अरे वा. तर बघू शकतास आमचं माई काय ऐकतच नाही हा सकाळपासून. ह्यो आता दुसरं गणपती केलं की काय, तो कलर केलेलो वेगळं, आता ह्यो आणि आता वेगळं गणपती केले. हा हो बघ ऐकतच नाही हा, एक कलर बिलर करून रेडी. बघू शकता आता तो काय आता मस्त केले. माका असं वाटतं भाई आता तुझ्यानंतर माई चालवीत वाटतं आता येऊ नको. आता सुट्टी घेऊन येऊ नको. हो माई करीत असं वाटतं. आई कसे ना पुढच्या वर्षी गणपती आमचे तू बनवायचा पुढल्या वर्षी, मी येणार नाही. तू बनवशील नाही म्हणतात बनविता, पण आता पहिलीत ना हळूहळू केलं त्याच्यामध्ये. असेपर्यंत बनव, मी 6वीत बनवलं. हा. तर मंडळी आज शनिवार, आणि शनिवार आरती असतं आमची हनुमंताची. तर आम्ही आता सर्व जाणार आहोत, भाई आता आंघोळीक जाय, आम्ही फ्रेश होऊ सर्व आणि आरतीक जाणार. मग आरती करून मग जेवण, मग रात्री आमच्याकडे बायांचा भजन आहे, त्याचा पण थोडा शूट मी करणारच आहे माझ्या व्लॉगमध्ये. चला तर मंडळी चला आम्ही आता आरतीक चाललो, म्हणजे बाकीचे सर्व गेले. अभि गंधर्व मनीष माई नाही इला, माईचं दात हलतं त्याच्यामुळे परत इला, आणि बाकीचे सर्व गेलेत. आरती सुरू झाली अशी वाटतं. तर बाईची आंघोळ झाली आणि आम्ही आता चाललो आरती का. चला ओ काका गेला, चला आरती चला. आगेश गेलो की नाही आगेश का ते बरे आहेस ना. हा चल. भजन झाला आणि आमची बच्चा पार्टी बघा, माई मनीष
अधीश आणि ओम सिद्धेश सर्व भजनाक होते. किती वाजले? 11:15. 11:15 वाजले. तरी पण आमचे बच्चे पार्टी बघा भजनाकत. एक पण मग शिगम्याक पण असतात 2-2 वाजेपर्यंत. आणि आमची आई पण जागी आहे भजनाका. आई या गाणं म्हणायचं ना मस्तपैकी काहीतरी बायांचं. तुझ्या हे मोबाईलसाठी सर्वांच्या शुभेच्छा इल्यात. थँक्यू बोल सर्वांका. आणि असं प्रेम सपोर्ट कायम राहू दे. पण बरोबर किती झाले आता काय हा ते रीलला 8,000च्या वर गेला. आणि आमचे श्रद्धाजी आलेले आहेत. चहा चहा बनवले ना का? कडक. उद्या आंबोळी आहे ना. त्याच्यामुळे आज तयारी कर. आज वहिनी आणि श्रद्धा तयारी करत होते. आणि आता भजनासाठी चहा कडक बनवलं. पण कडक बनवलं होतं. तुझ्या बाटलीचं बुचला काही तर नाही माझं औषध पिऊचं आता. उघडायला तर आई नाही पिऊचं आता. तर आई माझी बायको का काहीतरी सांगता हे वाचलं दाखवलं. आणि श्रद्धा हर्षलने नाल कसली वाजवली आणि तबला बघितलंच ना व्हिडिओत घेतलंय. उद्या बघ ऐकलं ना व्लॉग जेव्हा टाकीन तेव्हा बघ. जबरदस्त वाजवता हर्षल. तबला पण आणि तासो पण ढोल बिल जबरदस्त. आणि मी पण लक्षात ठेव नाही तर म्हणजे मी पण वाजवतोय ना. होय रे कानाले नाही म्हणते. नाही आज दिवसभर जबरदस्त पाऊस आहे. बरोबर बरा वाटला जरा. नाही तर काय किती दिवस पाऊसच नाही. येऊन जाऊन आज जबरदस्त पडले. मंडळी बघू शकतास तर वाजले 11:30 आणि आम्ही आता झोपतो. आणि भाई पण आज दमलो. रात्रभर झोप नाही ट्रॅव्हल्सने इल्यामुळे. आता दिवसभर गणपती आणि उद्या संडे. उद्या संडे पण. गुड नाईट मला सर्वांनी. चला बाय बाय. गुड नाईट. अभि बोल गुड नाईट. अच्छा सबस्क्रायबरला गुड नाईट बोला. गुड नाईट. मंडळी गुड मॉर्निंग. तर मंडळी कालच्या गडबडीत काय भाई आणले आणि दाखवचं राहू ना त्याच्यासाठी आता मी खास दाखवते तुमका. सर्वात अगोदर काय मोठं प्रेस्टिजचं कुकर बघू शकता. बघा. आणि ह्यो आईकडनं म्हणजे भाई कानूक सांगितलं 2-3 दिवस भाई आई सारखी फोन करी होती. आणि ह्यो आमका कुकर आईन दिलेलो. आम्ही आता शिफ्टिंग होत तेव्हा बघू शकता. ही आईकडनं गिफ्ट आमका जबरदस्त कुकर. प्रेस्टीज. धन्यवाद म्हणजे आभारी आहे. असंच प्रेम आशीर्वाद कायम राहू दे. आणि गणपतीचा काम पण अजून चालू आहे. सकाळी उठल्यापासून आपण मी तुमका थोडं दाखवतोय. आणि आज आमची म्हणजे तो ब्लॉग माझं वेगळं येणारच हा. आजच्या हा ब्लॉगचं हे एंड करणार आहे. आणि हे बघा आमची शूट आज ह्याची नारळी पौर्णिमेची म्हणजे रील आमची देवगडला. तर ती काय शूट आहे कशी आहे ती तुमका पुढच्या ब्लॉग मध्ये समजा. स्पेशल ब्लॉग येणार. ब्लॉग मी आज बनवणारच आहे. हे ब्लॉग मी हेच एंड करणे. हो बघा तर हे माझा कॉस्ट्युम. हो बघा जबरदस्त. त्याच्यानंतर यात भाई मुंबईतून घेऊन येले टोपी पोळ्याची. या लुंगी. हा अशी मी हाय कोली. नाही ती पाठी हे पुढे येणार. हे असं ते त्रिकोणी ह्या पुढे येणार. हा असं मी हाय कोली पुढे येणार. मी हाय कोळी अशी. हे बारीक होणार तर आणि ब्लॉग पण भारी होणार. तो पण पुढच्या ब्लॉग मध्ये नक्की बघा डिटेल मध्ये काय शूट होणार काय. तर मंडळी चला आजच्या ह्या व्हिडिओ सही सेंड करते. आता भेटू नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत बाय.